भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, औसा नगरपालिकेची निवडणूक होती आहे, मात्र महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी काय आपल्यासोबत येताना दिसत नाही. एक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मतं मांडायची किंवा लढायची इच्छा असते, त्यामुळे कार्यकर्ते लढत आहेत. आम्ही शिवसेनेसोबत युती करून लढतो आहे औशामध्ये. काय नवीन मुद्दे घेऊन आपण नगरपालिकेसाठी आपण लोकांसमोर जातो? विकासाचे मुद्दे आहेत. सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ औसा निर्माण करण्यासाठी आम्ही लढतो. गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून किंवा माझ्या आमदारकीच्या काळात जी विकासाची कामं झाली आहेत त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो. बाकी काही मुद्दा नाही आहे. राष्ट्रवादीनं देखील नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो देखील दिलेला आहे. हो, तरी देणारच ना. आमचाही उमेदवार आहे, त्यांचाही उमेदवार आहे. प्रत्येकाचा पक्षाचा आपल्याला उमेदवार आहे. काँग्रेसनं पण उमेदवारी दिलेला आहे. त्यामुळे त्याचा काय विषय आहे. भाजपाचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर देखील आपल्यासोबत आहेत. महायुतीचं चित्र जे आहे ते जिल्ह्यामध्ये 5 नगरपालिकांमध्ये डळमळीत होताना पाहायला मिळते. कुठे कुठे महायुती एकत्र लढते? नाही, जिथं शक्य झालं तिथं एकत्रित लढतोय, जिथं नाही तिथं मैत्रीपूर्वक लढतोय. उदगीरमध्ये सगळे आमदार जे आहेत भाजपाचे ते एकत्र आले. आमदार संजय बनसोडे जे राष्ट्रवादीचे नाराज होते असं एक चित्र जे आहे ते होतं. आणि आता काय झालं चर्चा? नाही, सर्वजण एकत्रित आहेत. ताकदीने आज ह्या निवडणुकीचं नेतृत्व माननीय बनसोडे साहेबच करणार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी नगरपालिका एक ताकदीने निवडून येईल. उदगीरचं एक उदाहरण राहील महाराष्ट्रातलं. एक मी सांगतो, भाजपाने नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो दिला, त्यामुळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते किंवा संजय बनसोडे आहेत ते नाराज होते. नाही, माननीय बनसोडे साहेबांनी शब्द दिला होता. आज त्यांनी तो शब्द पाळला की बाबा विधानसभेच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भाजपला ही जागा देऊ. त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं. उदगीरमध्ये आता महायुती एकत्र लढते आहे. सर्वजण एकत्रित महायुती म्हणून आम्ही लढतोय. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.